नमस्कार, भाग्यश्री किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहे शंकरपाळे। चला तर मग वळूया रेसिपीकडे। मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध, अर्धी वाटी तूप, 1 वाटी हे पातेल्यात टाकून घेऊ। त्यानंतर साखर घालू। साखर ही तुम्ही कमी जास्त पण करू शकतात। तूप, याला मस्त गॅसवर उकळून घेऊ। साखर, दूध, तूप हे असं गॅसवरती उकळून घेऊ। यातली साखर मस्त विरघळलेली आहे, तर गॅस बंद करू। याला 10 मिनिटे थंड करून घेऊ। उकळून घेतलेलं मिश्रण हे आपलं थंड झालेलं आहे। आपण त्यात थोडं थोडं करून घालणार आहे आणि त्याची मस्त कणिक मळून घेणार आहे। आपली कणिक ही मस्त मळून झालेली आहे। आपल्याला त्याची छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना आपल्याला जाडसरच ठेवायची आहे। त्याचे असे काप करून घेऊ। त्याचे असे चौकोनी काप करून घ्यायचे। जाडीला ते अशा प्रकारे ठेवायचं आहे। आपले शंकरपाळ्याचे लाटून काप करून तयार आहे। लगेच इकडे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे। आपलं तेल मस्त तापलेलं आहे। शंकरपाळे घालून हाताने टाकले की हातावर तेल उडतं, त्यामुळे या झारीने शंकरपाळ्याचे काप आपण घालून घेऊ। शंकरपाळे तळताना एकदम कमी गॅसवर आपल्याला ते तळायचे आहेत। आपल्याला जास्तही लाल तळायचे नाहीत। शंकरपाळे हे मस्त आपले तळलेले आहेत। मी परत इथे शंकरपाळे घातलेले आहेत। आपल्याला सर्व शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। आपले शंकरपाळे हे मस्त बनलेले आहेत। खमंग खुसखुशीत असे बनलेले आहेत। तुम्ही बघू शकता त्याला मस्त अशा लेयर बी पडलेले आहेत। तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल।